दंडवत. सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी ॲडव्होकेट संतोष रामटेके, सचिव, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच, तळोदी बाळापूर परिसर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच, तळोदी बाळापूर परिसर यांच्याद्वारे आयोजित आजचा 5/1/2025 रोजीचा राज्यस्तरीय ऑनलाईन वधूवर परिचय मेळावा 2025 या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्व उपवधूवर उमेदवार यांचे स्वागत करतोय. त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांचे यांचे सुद्धा मी स्वागत करतोय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच यांनी 2020 पासनं म्हणजे अर्थात कोविडच्या काळापासनं समाजामध्ये म्हणजेच महानुभावपंथीय समाजामध्ये वधूवर यांना आपला जोडीदार निवडताना येणाऱ्या अडचणी त्या सोडवण्याचा प्रयत्न म्हणून हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये एकंदरीत महाराष्ट्राच्या बाहेरील गुजरात प्रांत असेल, छत्तीसगड असेल, अशा ठिकाणाहून मुंबईवरून बरेच उमेदवारांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि त्या उमेदवारांनी आज या ठिकाणी आपला परिचय देऊ इच्छित आहेत. तर या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहे. तर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम या ठिकाणी सेव्ह राहणार आहे आणि या कार्यक्रमाला तुम्हाला समोरही बघता येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी आज या ठिकाणी परिचय दिला, त्यानंतर त्या व्यक्तीला वाटत असेल की एखादा उमेदवार किंवा एखादा उपवधूवर किंवा एखादा जोडीदार त्यांना लक्षात येत आहे, म्हणजे त्यांना मॅच होत आहे, अशा पद्धतीचा जर कुठलाही इन्क्वायरी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती आपल्याला कॉल करायचा आहे आणि आपण संपर्क करून त्या व्यक्तीची माहिती आणखी जे काही तुम्हाला डिटेल देता येईल ते आम्ही उपलब्ध करून देऊ. त्याचप्रमाणे हा वधूवर परिचय मेळावा हा 17/1/2025चं 17/1 या ठिकाणी आपण घेतोय आणि यानंतरही याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू राहणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम झाल्यानंतर ज्या कुणाला आणखी या ठिकाणी नाव नोंदवायचं असेल किंवा परिचय द्यायचा असेल तर ते नोंदवू शकतील. आणि जर एक बऱ्यापैकी उमेदवारांची जर आपल्याकडे रजिस्ट्रेशन झालं तर आम्ही 17/2 म्हणजेच येत्या कालावधीमध्ये आम्ही नक्की ठेवणार आहोत. तर सर्वांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी हा होऊ घातलेला कार्यक्रम जो आहे तो 2020 पासून आहे. या कार्यक्रमाला आलेला यश आणि मिळालेला प्रतिसाद हे बघून आम्ही हा कार्यक्रम कंटिन्यूशन ठेवला आहे. ह्या कार्यक्रमांचं यश म्हणता येईल की मुंबईवरून काही लोकांचे जे लोकांना फिजिकली महानुभावपंथीय समाजामध्ये जाऊन मुली बघता येत नाहीत, त्या लोकांनी सुद्धा या कार्यक्रमांचा लाभ घेऊन अनेक विवाह या ठिकाणी आपले जुळलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर आंतरजातीय म्हणजे महानुभावपंथामध्ये इतरही जाती आहेत ज्यांना एक पंथ म्हणून जातपात न मानता इतर जातीय विवाह करू इच्छित आहेत, अशा लोकांचे सुद्धा आपण विवाह जुळलेले आहेत आणि त्यांना समुपदेशन करून आपण या ठिकाणी विवाह सुद्धा केलाय. तर या आमच्या माध्यमातून समुपदेशन, विवाहाची नोंदणी, विवाहाची जुळवणी, त्याचप्रमाणे येणाऱ्या ज्या काही मदत करता येईल या संबंधाने तो करण्याचा प्रयत्न सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच करतो आहे. तर मी आशा करतोय की हा कार्यक्रम जे आहे आपल्याला लाभदायी पडेल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचा जो यश आहे ते सर्व टीम घेत आहे. त्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंचाचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे टेक्निकल टीम सांभाळणारे ऋषलभाऊ रामटेके, या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक गोपीचंद गणवीर सर, त्याचप्रमाणे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विलासजी रामटेके सर, उपाध्यक्ष निकेशजी अलोने, त्याचप्रमाणे सर्व कमिटी मेंबर प्रशांत रामटेके दादा, त्याचप्रमाणे आमचे सर्व मार्गदर्शक साजन शिंदे साहेब, त्याचप्रमाणे मार्गदर्शक डॉक्टर दीपक गणवीर सर, ह्या सर्वांच्या माध्यमातून आणि इतर सर्व टीमच्या माध्यमातून जे काही कार्यकारिणी असेल आणि उर्वरित सर्व सभासदगण यांच्या माध्यमातून हा सर्व होऊ घातलेला कार्यक्रम यशस्वी हो ही मी सर्वांना विनंती करतो आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. हा कार्यक्रम आता आपण सुरू करत आहोत. या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा जे उपवधूवर
उपवर किंवा वधू असतील किंवा उमेदवार असतील ते पहिल्यांदा परिचय देतील आणि परिचयासोबत त्यांचा बायोडेटा आपण शेअर करणार आहोत आणि तो बायोडेटा शेअर केल्यानंतर तुम्हाला त्या वधू किंवा उपवराबद्दल तुम्हाला नोट करून ठेवायचे आहे आणि नोट केल्यानंतर तुम्हाला या संदर्भात आणखी माहिती हवी असेल तर तुम्हाला दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्हाला फोन करून विचारायचं आहे की या उमेदवाराबद्दल आम्हाला पटलेला आहे, तर या उमेदवाराची आम्हाला माहिती हवी आहे, तर आम्ही निश्चितच त्यांच्यासोबत तुमचा कॉन्टॅक्ट करू देऊ. तसेच हा व्हिडिओ आणि या आधीच्या वर्षीचे किंवा जे 2020 पासूनचे जे काही ऑनलाईन व्हिडिओ आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती सेव्ह आहेत. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम आणि याच्या आधीचे कार्यक्रम सुद्धा तुम्ही बघून तुम्ही आपल्या पद्धतीचा योग्य असलेला वर वधू किंवा जोडीदार जो आहे तुम्ही निवडू शकता. तर सर्वांना मी विनंती करतो की आपण हा कार्यक्रम शांततेने बघावं आणि आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. सर्वांचे मनपूर्वक स्वागत, धन्यवाद आणि सर्वांना मी दंडवत करतो. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. माझं नाव दत्तात्रय उत्तम दाभाडे. जन्मतारीख 25/1/1989. उंची 5.3 इंच. पत्ता राहणार अकोला खुर्द, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. शिक्षण MA इंग्लिश, MA इकॉनॉमिक्स, B.Ed. व्यवसाय शिक्षक. कौटुंबिक माहिती वडील उत्तम काशीनाथ दाभाडे, राहणार अकोला खुर्द, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. अपेक्षा अनुरूप गुरु पाटणकर बाबा नागपूरकर. माझा परिचय अश्विन छत्रपती ढाट. माझे जन्मतारीख 30/11/1989. माझं राहणं प्लॉट नंबर 51, 8वा मैल, अमरावती रोड. माझं वय 34, उंची 5.5 फूट. शिक्षण 12वी पास. व्यवसाय ऑटो चालक. माझी महिन्याची 30-35 हजार रुपये आवक. माझे आई वडील आहे, तसेच मला 3 बहीण आहे, तिघीचे लग्न झालेले आहेत. माझे मानकुड काटोल राऊडगाव. तसेच मला 2 मामा आहेत, राजकुमार तागडे, सुधाकर तागडे. दंडवत प्रणाम. माझे नाव अभिमन्यू अर्जुन जाधव. माझे गाव सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमावली आहे. माझे शिक्षण B.Com झालेलं आहे आणि मी सध्या आता अविनाश कार्गो प्रायव्हेट लिमिटेड सातारा या ठिकाणी मी आता सध्या काम करत आहे. माझा उपदेश हा परमपूज्य धर्मराज बाबा बेडेकर महानुभाव आश्रम सातारा यांच्याकडून झालेला आहे. आणि माझ्या कुटुंबात मी, आई वडील आणि माझा छोटा भाऊ आम्ही आहोत आणि आम्ही सर्वजण उपदेश आहोत. आणि माझी अपेक्षा ही मुलगी उपदेश असावी. दंडवत. माझे नाव कांचन अशोक निकोसे आहे. मी प्रॉपर उमरेड नागपूर येथील आहे. माझे शिक्षण BE इलेक्ट्रिकल झालेले आहे आणि सध्या मी JBL सर्किट प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे काम करीत आहे. माझी उंची 5.1 इंच आहे आणि माझी जन्मतारीख 22 ऑगस्ट 1995 आहे. माझे मामेकूड शेंटे आहे आणि माझ्या जोडीदाराबद्दल अपेक्षा आहे की मुलगा समजदार, सुशिक्षित असावा, मानभावपंथी असावा, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट नोकरीवर असावा, अशा माझ्या अपेक्षा आहे. धन्यवाद. दंडवत प्रणाम. माझे नाव योगेश व्यंकट नागदेवे, राहणार गोंदिया. माझी जन्मतारीख आहे 21 जून 1986. कास्ट शेड्यूल कास्ट, मानवपंथीय. माझी उंची आहे 5 फूट 7 इंच. माझे शिक्षण MSc कम्प्युटर सायन्स आणि M.Ed मधून झालेलं आहे. व्यवसाय मी सध्या पदवीधर शिक्षक म्हणून पंचायत समिती बुधवड, जिल्हा परिषद जळगाव येथे कार्यरत आहे. कौटुंबिक माहिती. माझ्या घरी माझे आई वडील, एक लहान भाऊ आणि एक लहान बहीण आहे. माझे मामेकूड आहे चौरे. अपेक्षा मला माझ्या अनुरूप आणि मनमिळावू मुलगी हवी आहे. दंडवत प्रणाम. आकाश जालिंदर फुलसौंदर. गाव पाचेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. जन्मतारीख 5/10/1999. उंची 5 फूट 6 इंच. शिक्षण 13वी व ITI डिझेल मेकॅनिकल. वडिलांचे नाव जालिंदर रंगनाथ फुलसौंदर. आईचे नाव मीराबाई जालिंदर फुलसौंदर. कौटुंबिक माहिती. मी एक भाऊ बहीण नाही.
व्यवसाय शेती. दंडवत प्रणाम. माझे पूर्ण नाव पूजा प्रकाश बनसोड आहे. माझे गाव गोंदिया जिल्ह्यातील गंगखेडा गाव हे आहे. माझे शिक्षण MSc इन मायक्रोबायोलॉजीमध्ये झालं आहे. माझी जन्मतारीख 18 ऑगस्ट 1996 आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझी आई, माझे बाबा, माझे आजोबा आणि माझे 2 भाऊ आहेत. माझ्या मुलाकडून अपेक्षा आहेत वेल एज्युकेटेड, मन मिळाऊ आणि अंडरस्टँडिंग हे आहेत. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. मी संदेश महेश गिरमे. माझं गाव आहे कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. माझी जन्मतारीख आहे 16 ऑगस्ट 1995. माझी उंची आहे 5 फूट 6 इंच आणि माझं शिक्षण झालं आहे इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये. त्यानंतर मी MTech केलं आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये. माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर माझ्या कुटुंबात 4 जण आहेत. आई वडील, माझा लहान भाऊ आणि मी. माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. MSCBमध्ये ते आहेत सिनियर ऑपरेटर म्हणून कोपरगाव या ठिकाणीच. त्यानंतर माझी आई गृहिणी आहे. माझा लहान भाऊ हा मल्टीनॅशनल कंपनी कॉलकॉम बँगलोर या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. त्यानंतर मी स्वतः माणगाव, जिल्हा रायगड या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर या पदावर जिल्हा परिषद रायगड येथे कार्यरत आहे. त्यानंतर माझे मामेकुळ गायकवाड यांचे आहेत. माझ्या जोडीदाराबद्दल अपेक्षा अशा आहेत की त्यांनी इंजिनिअरिंग केलेली असावी. त्यातल्या त्यात जर सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर अतिउत्तम. तिने नोकरी करत असावी किंवा ॲटलिस्ट नोकरी करण्याची इच्छा तरी असावी, कारण तशी माझे फ्युचर प्लॅन्स आहेत. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. मी कुमार मयूरनील पाटील, राहणार शहादा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. माझी डेट ऑफ बर्थ आहे 8/10/1996. उंची 5 फूट 11 इंच. माझं मामेकुळ आहे पाटील. मी उपदेश घेतलेला आहे. भास्करदादा शहादा यांचा मी शिष्य आहे. एज्युकेशन MSc आहे माझं ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयात. जॉबला मी घरडा केमिकल अंकलेश्वर येथे आहे. 39,000 पर मंथ माझी सॅलरी आहे. कुटुंबात आम्ही 3च लोक आहोत, आई वडील आणि मी. मुलीकडून अपेक्षा माझी की मुलीचं ग्रॅज्युएशन असायला हवं आणि उपदेश घेतलेला असायला हवा. दंडवत प्रणाम. माझं नाव चंद्रशेखर धर्माजी मेश्राम, मुक्काम पोस्ट जवळी, तहसील बहापूर, जिल्हा नागपूर. मी नागपूरला जॉब करतो प्रायव्हेट कंपनीमध्ये फर्निचर वर्क. मला एक समजूतदार मुलगी होईल. दंडवत. दंडवत प्रणाम. माझे नाव भूषण मेंगडे गजबी, मुक्काम पोस्ट सिंधेवाई. जन्मतारीख 24/06/1994. माझे काम आहे प्लंबिंग ठेकेदारी. माझी इन्कम आहे, वार्षिक इन्कम 1 ते 4 लाखापर्यंत आहे. मला मुलगी घरकाम सामानाची असली तरी चालेल. शिक्षण BA झालेले आहे. धन्यवाद. दंडवत प्रणाम. माझे नाव अविनाश दानाजी साळुंखे, मुक्काम पोस्ट देगाव, तालुका, जिल्हा सातारा. जन्मतारीख 26/9/1996. वय 28. उंची 5 फूट 5 इंच आणि मी नोकरी करतो फार्मा कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲज ऑफिसर. कुटुंबामध्ये मला 2 बहिणी आहेत. दोन्ही बहिणींचं विवाहित आहेत. वडील शेती करतात व आई घरकाम करते. मुलींकडून अपेक्षा पदवी किंवा पदव्युत्तर असावी किंवा समतुल्य, आणि स्वयंपाक बनवता आला पाहिजे आणि समजूतदार असावे. हाय, माझं नाव उत्कर्ष चाडसे. मी 1997 बोर्न आहे. मी सध्या बुरहानपूर MP मध्ये राहतो. माझं मास्टर्स कंप्लीट झालेलं आहे. मी सध्या को-फाउंडर आणि मेंटर आहे कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा, आणि त्यासोबतच मी एका कंपनीमध्ये जॉब करत आहे. माझं पप्पाचं नाव अरुण चाडसे. त्यांचं स्वतःचं फोटो स्टुडिओ आहे. आणि हॉबीजचं म्हणायला गेलं तर आय एम अ फूडी काइंड ऑफ पर्सन अँड आय ऑल्सो लव ट्रॅव्हलिंग.
सो मी सध्या 7 to 8 स्टेट ट्रॅव्हल करून आलेलो आहे. अँड आय एम लुकिंग फॉर अ पार्टनर ज्याला ट्रॅव्हलिंग आवडत असेल आणि ऑल्सो लाईक हू इज केअरिंग, लव्हिंग अँड अंडरस्टँडिंग ॲज वेल. थँक्यू. दंडवत प्रणाम. माझे नाव पायल दिलीपजी ठोंबरे. मी महोदय इथे राहते, तहसील महोदय, जिल्हा नागपूर. माझी जन्मतारीख 11/9/1999. माझी उंची 5 फूट 4 इंच. माझं शिक्षण BSc ग्रॅज्युएशन ITI इलेक्ट्रिशियन झालेलं आहे. मी गोपाल स्नॅक लिमिटेड इथे परमनंट एम्प्लॉय आहे, इथे जॉब करते. माझ्या पप्पाचे नाव दिलीप मैपालजी ठोंबरे. मम्मीचे नाव सुषमा दिलीपजी ठोंबरे. मला एक बहीण, 3 भाऊ आहे, अविवाहित आहे. मामकुड ओमप्रकाश पांडुरंगजी बावनकुळे. मला मुलगा निर्वेशने हवा आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन असता कामा नये आणि गव्हर्मेंट जॉब, बिझनेस आणि कंपनीमध्ये परमनंट एम्प्लॉय असलेला पाहिजे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. माझे पूर्ण नाव प्रवीण महादेव मोडक, गाव बावपेठ, चंद्रपूर. जन्मतारीख 8/6/1988. उंची 5 फूट 4 इंच. शिक्षण BA ITI. मामकुड दत्तात्रय आगलावे पाटाळा. व्यवसाय मजुरी. माझं नाव श्वेता दिनेशराव भाजीखाय. डेट ऑफ बर्थ 12 ऑगस्ट 1999. माझं मूळ गाव नागपूर. घरी आई बाबा आणि भाऊ आहे. भाऊ BC करतोय, बाबा जॉब करतात आणि आई हाऊस मेकर आहे. माझं एज्युकेशन बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल अँड करंटली आय एम वर्किंग इन कॅप्जमिनाय ॲज अ सिनियर एनालिस्ट. सागर मोरेश्वर लांजेवार. जन्मतारीख 4/11/1994. एज्युकेशन पॉली सेकंड इयर ITI फिटर. प्रायव्हेट जॉब परमनंट आहे मी कंपनीमध्ये. 22,000 सॅलरी आहे माझी. हाईट 5 फूट 2 इंच आणि अपेक्षा घर सांभाळणारी असावी. रमेश ठाकर. माझी जन्मतारीख 30 ऑक्टोबर 1996 आहे. मी बँक ऑफ बरोडामध्ये 4 वर्ष झाली काम करत आहे. माझ्या घरामध्ये माझी मम्मी, मी आणि पप्पा तिघंच आम्ही राहतो. आम्ही पवई संघटनेचा इथे राहिला आहे. माझे गाव सातारा इथे आहे. माझा फलटणच्या सुदाम बाबांचं आम्ही गाव उपदेश घेतलेला आहे. माझा उपदेश होऊन 5 वर्ष झालेले आहे आणि माझा पगार महिन्याचा पगार 25,000 माझ्या महिन्याचा पगार येतो आहे. माझे नाव शिवाजी साहेबराव आहेर. राहणार नालेगाव, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. शिक्षण MCOM. डेट ऑफ बर्थ 17/7/1996. एज्युकेशन MCOM कम्प्लिटेड इन कॉमर्स. आता बँकमध्ये जॉबला आहे इन हिंगोली. मामेकू आई जगदंबे. मुलीकडून एवढीच अपेक्षा आहे की मुलगी 12वी पास किंवा ग्रॅज्युएट झालेली असावी. दंडवत प्रणाम. माझे नाव दिगंबर बाबुराव दत्तम आहे. माझी जन्मतारीख 5 नोव्हेंबर 1993 आहे. माझा व्यवसाय शेती आहे आणि मी शेती मार्केटमध्ये कामाला आहे. मला 10,000 रुपये पगार आहे आणि मला मुलगी गरीब घरची असली तरी चालेल. माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट मसला पेन तालुका रसोड, जिल्हा वाशिम. दंडवत प्रणाम. माझं नाव आबासाहेब विलास शिंदे आहे. शिक्षण MA आहे आणि मी शेती व्यवसाय करतो. आम्हाला 20 एकर शेती आहे. माझ्या कुटुंबामध्ये 4 माणसं आहेत. आई वडील, एक भाऊ आहे आणि भाऊ हा वेल्डिंगचा व्यवसाय करतो. मी शेती व्यवसाय करतो. आम्हाला शेती 20 एकर आहे. एक शेततलाव आहे. 4-5 एकर ऊस असतो आमच्याकडे. उत्पन्न साधारणपणे 8-10 लाख रुपयाचं उत्पन्न वार्षिक मिळतं. आमचं गाव आहे साळुंदी रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
माझं नाव योगेश गुलाब शेडगे. मी पुणेवेलमध्ये राहतो. माझं शिक्षण आहे BCom MBA फायनल झालेलं आहे. मी मार्केटिंग असिस्टंट म्हणून जॉब करतो. माझा ॲन्युअल इन्कम आहे 2.5 लाख. तर माझी एक्सपेक्टेशन आहे की मुलगी सिंपल असावी, थोडीफार शिकलेली पाहिजे, घरच्यांना सांभाळणारी पाहिजे. माझं नाव सृष्टी श्याम भोते आहे. माझी जन्मतारीख आहे 31 मार्च 1992 आणि माझी चालू वय आहे 32 वर्ष आणि उंची आहे 5 फूट 1 इंच. माझं शिक्षण हे इंजिनिअरिंग झालेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये नागपूर इथून आणि सध्या मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुणे इथे जॉब करत आहे ॲज अ सिस्टीम इंजिनियर आणि माझा पगार आहे 6 LPA. पुण्यामध्ये जॉब असल्यामुळे मी सध्या पुण्यात राहते, पण माझा जो परमनंट ॲड्रेस आहे तो डॉक्टर प्रसाद हॉस्पिटल घुगुस डिस्ट्रिक्ट चंद्रपूर हा आहे. आणि माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही टोटल 3 जण आहोत मला मिळून. त्यामध्ये माझी आई आहे जी हाऊसवाईफ आहे, माझा लहान भाऊ आहे तो शिक्षण करत आहे आणि मी जॉब करते आहे. आणि माझं मामाकुळ जे आहे ते प्रसाद आहे. आणि मला मुलांकडून ही अपेक्षा आहे की जसं माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, मी नोकरी करते, तसंच मला मुलगा हा शिक्षित बॅकग्राऊंडचा हवा आहे आणि तो पण नोकरी करणार आहे. आणि मला जो आहे लग्नानंतरसुद्धा नोकरी करायची आहे, तर ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. दंडवत प्रणाम. माझे नाव प्राध्यापक डॉक्टर तुषार गिरधर पटेल, गाव सारंगखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. जन्मतारीख 4/6/1982. माझी उंची आहे 5 फूट 4 इंच. माझं शिक्षण MA BEd PhD DSM. माझी कौटुंबिक माहिती, मला 2 बहिणी आहेत, आई वडील आणि मला एक 10 वर्षाचा मुलगा आहे. मी विधुर आहे. 2 वर्षापूर्वीच बायकोचं कॅन्सरच्या आजारामुळे निधन झालेलं आहे. मी तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून शहादा येथे एका वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. माझ्या जवळपास 6.5 एकर बागायती शेती आहे. मी नोकरी आणि तसंच शेती देखील त्या ठिकाणी करत असतो. जोडीदाराकडून मला अपेक्षा म्हणजे माझ्या कुटुंबावर किंवा माझ्यावर जी काही परिस्थिती ओढवलेली आहे बायकोच्या निधनामुळे, तर त्या परिस्थितीला समजून घेणारी, माझ्या मुलाला किंवा माझ्या आईवडिलांना समजून घेणारी, माझ्या कुटुंबाला सावरून घेणारी अशी एक व्यक्ती मला हवी आहे माझ्या जोडीदार म्हणून. विधवा असेल हरकत नाही आणि अपत्य वगैरे जर असेल तर ते देखील मी स्वीकारायला तयार आहे. मुलगी वगैरे जर असेल समोरच्या जोडीदाराला, समोरच्या व्यक्तीला, तर ते मी स्वीकारायला तयार आहे. माझ्या कुटुंबाला समरस होणारी, कुटुंबाला सावरणारी अशी एक अपेक्षा मला समोरच्या व्यक्तीकडनं आहे. धन्यवाद. दंडवत प्रणाम. माझं नाव प्रणाली महेंद्र कुमार कांबळे. डेट ऑफ बर्थ 22/12/1993. जात महानुभावपंथीय. उंची 5 फूट 2 इंच. शिक्षण BHMS. व्यवसाय माझं स्वतःचं क्लिनिक आहे. वडील महेंद्र कुमार कांबळे, रिटायर्ड टीचर. आई रत्नमाला कांबळे, गृहिणी. बहीण पल्लवी खांडेकर. भाऊजी रोशन खांडेकर. मामेकुळ शेंडे. पत्ता राहणार मौदा, तालुका मौदा, जिल्हा नागपूर. अपेक्षा महानुभावपंथीय आणि जॉब करणारा असावा, गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉब. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. माझं नाव विशाल मनोहर बनसोड. उंची 5'8", जन्मतारीख 8/11/95. शिक्षण MA मराठी, BSc ॲग्रिकल्चर, D.Ed. मामकुळ विजय दत्तूजी मेश्राम. व्यवसाय शेती.
25 एकर वलताची अपेक्षा घर सांभाळणारे. सर्वांना दंडवत प्रणाम. मी समीर किशोर सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट वाढोणा, तालुका नागबीड, जिल्हा चंद्रपूर इथला रहिवासी असून रिलायन्स रिटेल लिमिटेड बल्लारपूर या ठिकाणी कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉबला आहे. माझ्या परिवारामध्ये मी, आई आणि वडील असून 2 बहिणींचे लग्न झाले आहे. घरी 3 एकर शेती असून आईवडील शेती करतात. लग्नासाठी अपेक्षा व्यक्त करताना मुलगी ही 12वी किंवा कमीत कमी ग्रॅज्युएट असावी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मोहित नंदकुमार भुसारे आहे. माझे मूळ गाव नाशिक आहे. माझी जन्मतारीख 12 ऑक्टोबर 1993 आहे. माझी उंची 5 फूट 11 इंच अशी आहे. मी BE मेकॅनिकल आणि MBA ऑपरेशन मॅनेजमेंट असे केले आहे. माझ्या घरी माझे वडील, आई आणि माझा विवाहित भाऊ आहे. आमचे मामेकुळ वाघेरे आहे. मी पुण्यामध्ये ऑप्टिमस OE सोल्युशन या US UK बेस्ड कंपनीमध्ये टीम लीड या पदावर आहे. माझी अपेक्षा मुलीकडनं फक्त अशी आहे की मुलगी समजदार, उच्च शिक्षित आणि नोकरीस असावी. धन्यवाद. माझे पूर्ण नाव विनोद बंडू बंजारी, मुक्काम पोस्ट डोंगरगाव, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा. शिक्षण 12वी पास. जन्मतारीख 1/1/1995. व्यवसाय इलेक्ट्रिक फिटिंग व नळ फिटिंग. उंची 5 फूट 5 इंची. मला एक भाऊ. शेती 1 एकर. मामाकुळ अशोक हरिश्चंद्र गबने, मुक्काम पोस्ट डोंगरगाव, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा. जात तेली. दंडवत प्रणाम. मी काजल नामदेव मेश्राम. डेट ऑफ बर्थ 6/12/1996. माझं MSc BEd झालेलं आहे मॅथ्समध्ये. मी सध्या घरीच ट्युशन क्लासेस घेते. मला एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे. बहिणीचे लग्न झालेलं आहे. माझे बाबा वडील रिटायर्ड टीचर आहेत आणि आई हाऊसवाईफ आहे. मला कुकिंग करायला, टीचिंग करायला, रीडिंग करायला आवडते आणि मला परमनंट जॉबवाला गव्हर्मेंट जॉबवाला मुलगा हवा आहे. मामकुळ खोबराकडे आहे. धन्यवाद. दंडवत प्रणाम.